जुई गावात गेल्या 10 दिवसांपासून तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. या गंभीर समस्येमुळे ग्रामस्थांचे हाल होत असताना भाजपच्या लोकप्रतिनिधी आणि जुई गाव ग्रामस्थ कमिटीने तातडीने पुढाकार घेत संबंधित यंत्रणांना एकत्र आणत प्रभावी उपाययोजना केल्या. या समस्येच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांसह जुई गाव ग्रामस्थ कमिटीने सिडकोचे अधिकारी, पनवेल महानगरपालिका तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत जुई गावातील पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याबाबत स्पष्ट आणि ठाम भूमिका देण्यात आल्या. प्रारंभी महानगरपालिकेच्या वतीने पुढील 10 दिवस पाणी पुरवठा कमी राहील अशी माहिती देण्यात आली होती. मात्र नागरिकांना आणखी प्रतीक्षा नको असल्याने भाजपच्या लोकप्रतिनिधींनी 10 दिवसांचा विलंब न करता ही समस्या तातडीने सोडवावी अशी ठाम भूमिका मांडली. तपासणी दरम्यान जलवाहिनी आणि पाणी पुरवठ्याचा व्हॉल्व्ह जीर्ण अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून केवळ 2 दिवसात जलवाहिनी आणि व्हॉल्व्हची आवश्यक दुरुस्ती आणि बदल करण्यात आला. परिणामी दुसऱ्याच दिवशी जुई गावात मुबलक पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आणि पाणी टंचाईची समस्या यशस्वीरित्या मार्गी लागली. या संपूर्ण प्रक्रियेत भाजप कामोठे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक विकास खरत, समाजसेवक रवी गोवारी, समाजसेवक भाऊ भगत, प्रभाग अध्यक्ष चंद्रकांत कडू, जुई ग्रामस्थ पंच कमिटीचे सदस्य प्रवीण चिमणे आणि मंगेश चिमणे यांनी मोलाची भूमिका बजावली. वेळीच हस्तक्षेप करून नागरिकांची समस्या सोडवल्याबद्दल जुई गावातील नागरिकांनी भाजपच्या लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थ कमिटीचे आभार मानले असून परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.